हॅलो मंडळी, सुरुवात करूया एका नव्या प्लांट बेस्ड रेसिपीची। आज आपण कढीपत्त्याची जी पानं असतात त्यापासून त्याचं हेअर ऑइल कसं बनवायचं ते पाहणार आहोत। खूप इफेक्टिव्ह असतं, त्याचे बेनिफिट तर मी व्हिडिओत पुढे डिस्कस करणारच आहे। आपण ते ऑइल बनवायचं कसं ते पाहून घेऊया। हेअर ऑइल बनवण्यासाठी आपल्याला ऑइल लागणार आहे। साधारण कोकोनट ऑइल वापरायचं, जे कोणतं तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता। तसेच आपल्याला कढीपत्त्याची पानं लागणार आहेत। स्वच्छ पानं घ्यायची आहेत, धुवून घ्यायची आहेत आणि रूम टेम्परेचरला ती थोडीशी सुकवून घ्यायची, म्हणजे त्याचं जे पाणी आहे ते झिरपलं पाहिजे। तर या फॉर्म मध्ये साधारण ते आपल्याला लागतात। बरेच जण याला कढीलिंब सुद्धा म्हणतात आणि कढीपत्ता सुद्धा म्हणतात। तर हे करी लीफ आहे। तर या पानांपासून जे तेल बनणार आहे आपलं, तर ते जास्त इफेक्टिव्ह का आहे, कारण महत्त्वाचा आणि मेन घटक जो आहे तो कढीपत्ता आहे। तर कढीपत्त्यामध्ये नैसर्गिक असे काही गुणधर्म असतात जे आपल्या हेअर ग्रोथ प्रमोट करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत। आपल्या केसांची जी मुळं असतात त्यांना मॉइश्चराइज करण्याचं काम करतात, असे प्रॉपर्टीज कढीपत्त्याच्या पानामध्ये आहेत। तर त्यापासून बनणारं तेल जे आहे ते खूप जास्त इफेक्टिव्ह असणार आहे, म्हणून आपण कढीपत्ता वापरून तेल बनवायचं आहे। पाहूयात ते कसं बनवायचं। पानं अशी मोकळी करून घ्यायची आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी ती बारीक वाटून घ्यायची आहेत। तेल बनवण्यासाठी नेहमी स्टीलचं जाडसर असं भांडं वापरायचं आहे। तसेच खोबरेल तेल किंवा कोकोनट ऑइल जे आहे ते त्याच्यात टाकून घ्यायचं आहे। साधारण या एक बाउलसाठी मी हे अर्ध कंटेनर वापरलं आहे। याचं काही असं आयडियल प्रमाण नाहीये, तुम्ही ते तुमच्या केसांच्या लेंथनुसार हवं तितकं ते बनवू शकता। छान ते मिक्स करून घ्यायचं। आपलं जे बनवलेलं मिश्रण आहे ते आपण असं मंद आचेवरती 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। अगदी 5 मिनिटच घ्यायचं आहे आणि मंद आचच ठेवा तुम्ही। आणि स्टीलच्या भांड्यातच तुम्ही शक्यतो ते तेल बनवायचं आहे। असं एकसारखं तुम्ही त्याला ढवळत राहू शकता, जेणेकरून ते जे मिश्रण आहे ते एका ठिकाणीच राहणार नाही। ऑइल बनवताना गॅस मंद आचेवरती ते बनवण्याचं कारण म्हणजे याच्यात जे न्यूट्रिएंट असतात ते तसेच त्याच्यात राहण्यासाठी। गॅस जर मोठा ठेवला तर कढीपत्ता जळू शकतो आणि त्यातले जे न्यूट्रिएंट असतात ते निघून जातील आणि त्या तेलाचा फारसा आपल्याला उपयोग होणार नाही। त्यामुळे मंद आचेवरतीच ते बनवलेलं कधीही चांगलं। ऑइल जे आहे ते गॅसवरून उतरवून घ्यायचं आणि थंड होण्याची वाट पाहायची आहे। साधारण मी कढीपत्त्याची ही जी पानं आहे ही या तेलामध्ये 12 तास ठेवते, जेणेकरून हा जो अर्क आहे तो पूर्ण त्या तेलामध्ये उतरण्यासाठी आणि ते तेल जास्त इफेक्टिव्ह बनतं। तुम्ही जितका जास्त वेळ ते मिश्रण त्याच्यात ठेवाल। एक साधारण 12 तासानंतर आपण हे गाळून घ्यायचं आहे। तसेच मी मंद आच ठेवण्याबद्दल म्हणाले होते, हा जो कलर आहे या तेलाचा तो असा ग्रीनच राहिला पाहिजे। जर गॅस मोठा असेल तर ही पानं जळून जातात, त्यातले न्यूट्रिएंट जे असतात ते जळून जातात आणि तेल जे आहे ते जास्त इफेक्टिव्ह होत नाही। तेल प्रॉपर थंड करून घेतलं आहे, 12 तास झाले आहेत। आपण ते आता गाळून घेऊया। तर एक कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्याने आपण ते आता गाळणार आहोत। सर्व तेल असंच गाळून घ्यायचं आहे। चोथा जो राहतोय तो सुद्धा व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे त्या कॉटननी। पूर्ण त्याचं तेल जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं। तेल जे बनले ते आपण कंटेनर मध्ये काढून घेऊया। त्याचा कलर खूप सुंदर दिसतो। काचेच्या भांड्यातच ठेवायचं, याच्यात जास्त दिवस ते चांगलं राहतं। प्रिझर्व करताना नेहमी काचेच्या कंटेनर मध्येच ठेवायचं आहे।
आपलं करी लीफचं ऑइल बनवून झालं आहे, तर ते आपल्या केसांसाठी कसं फायदेशीर ठरू शकतं तेही थोडक्यात जाणून घेऊया. केस जी असतात त्यांना बऱ्याच प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतं साधारण. मग ते प्रदूषणामुळे असेल, लो मेंटेनन्स, डॅन्ड्रफ प्रॉब्लेम असतो, किंवा सगळ्यात मोठा म्हणजे प्रीमॅच्युअर ग्रेइंग, म्हणजे वयाच्या आधीच केस पांढरे होण्यास सुरुवात होतात. तर या सगळ्यांवरती एक ऑर्गॅनिक उपाय म्हणजे हे ऑइल आहे, जे फक्त खोबरेल तेल आणि कढीपत्त्याच्या पानांपासून बनतं आणि खूप इझी टू मेक आहे. आणि तुम्ही काचेच्या जारमध्ये ठेवाल तर ते 2 ते 3 महिने चांगलं राहतं. ते संपल्यानंतर तुम्ही नवीन बॅच त्याची बनवायची आहे. तर हा एक ऑर्गॅनिक उपाय आहे तुमच्या केसांवरती. तर फक्त हे ऑइल बनवूनच चालणार नाही, तुमचं डाएट, झोप किंवा तुमचं लाईफस्टाईल, स्ट्रेस मॅनेजमेंट ह्याही गोष्टी तुम्ही मॅनेज करायला पाहिजेत. तेव्हाच तुम्ही एक चांगले हेअर्स ठेवू शकता आणि त्यांचा मेंटेनन्स करू शकता. फक्त ऑइल हा त्याच्यावरचा ऑप्शन नाही आहे, तुमचं लाईफस्टाईलसुद्धा मॅटर करतं. तर हे होतं कढीपत्त्याच्या पानांपासून ऑइल कसं बनवायचं आणि त्याचे काही फायदे. तर मी हे वापरते आहे, माझा एक्सपिरियन्स चांगला आहे ह्या ऑइलबद्दल. तुम्ही नक्की ट्राय करून वापरण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लॅन स्टोरीला घेऊन. हॅपी गार्डनिंग.